काय हात धुवायचे होते. धुवा की ताटात? ताटात? हा? छोटे मालक, हा? तुम्ही घरी नाही गेले तर कुठे राहणार? परत परत तेच काय विचारतोय? ते छोटे मालक, तुम्ही आमचे पाहुणे म्हणून तुम्ही इथून निघून जा असं तर आम्ही म्हणणार नाही, पण थांबा असं तरी कसं म्हणायचं कळत नाही. या आमच्या घरात हे छत आणि या भीती हे सोडलं तर दुसरं काहीच नाही. पण मला काहीच हरकत नाहीये आणि खरंच सांगतो इथे राहायला मला काहीच त्रास होणार नाही, कारण मला माहितीये की मुक्ताला मिळवणं इतकं सोपं नाहीये. त्यासाठी मोठमोठ्या आव्हानांचा सामना करावा लागेल, पण माझी तयारी आहे. आणि त्या आव्हानापुढे हे तर सगळं स्वर्गासारखंच आहे. हा, पण तुम्हाला मान्य असेल तर. काय मान्य असेल तर? एक दिवसाचा पाहुणा म्हणून मान्य आहे मला, पण जावई म्हणून कसं मान्य करायचं? अहो, हे घर बघा, ही कापड बघा, ती भांडी बघितलीत ना, सगळा कसा अवतार आहे. अशा घराचं तुम्ही जावई? आई मालक, अहो तेल आणि पाणी कधीच एकमेकात मिसळत नाही हो. अहो फुटक्या आरशात किती पण गोड चेहरा बघितला ना आणि तो फुटकाच दिसतो. तुम्ही कशाला फुटक्या आरशात बघताय? हे बघा मालक, मी जे सांगते आणि तुम्ही जे समजताय ना त्याच्यापेक्षा पण परिस्थिती लई वाईट आहे हो. मालक, हे शक्य नसल्यानं नातं जोडायच्या भानगडीत पडू नका, नाहीतर सगळ्यांच्याच आयुष्याचा खेळखंडोबा होईल. हात सोडिते. आमच्याकडे तर तुमच्यासारख्या पाहुण्यांना राहण्यासाठी खोली पण नाहीये. मग तुम्ही कुठे राहणार? हा दादा, बोला. घरी परत कधी येणार आहेस? इथे तुझी आई, घरातली सगळी माणसं चिंतेत आहे. कधी येणार आहेस परत? दादा, मी घरी येतोय परत, पण मुक्ताला सोबत घेऊन येतो. माझ्या बायकोला माझ्यासोबत घेऊन येतोय. हे बापाला उलट उत्तर कशी काय देऊ शकतोस तू? एवढी मस्ती आली तुला? हा, माझ्या इज्जतीशी खेळून अजून पोट नाही भरलं. दादा, हे बघा, मला माफ करा, पण मी आता आपल्या घरी मुक्ताला घेऊनच येणार. अरे मूर्खा, तुला कसं कळत नाहीये? तू वेडेपणा करू नकोस, तिथून बाहेर पड. अरे माझ्या हातातून गोष्टी सुटल्या आहेत, पाड सुटलेले आहेत. तिथून बाहेर पड. आता थोड्या वेळाने तिथे माणसं येतील आणि त्या घराचं राख रांगोळी करून टाकतील. तिथून बाहेर पड सारंग. तेव्हा मी इथेच असेल ह्या सगळ्यांसोबत, मुक्ताचा हात हातात घेऊन. तर तिच्यासोबत जे होईल ते माझ्यासोबतही होईल, कारण देवी आईच्या साक्षीनं तिची संकट केव्हाच माझी झाली.
तर तिच्यासोबत जे हो ते माझ्यासोबतही हो. युवराज कुठे गेला? युवराज, अरे युवराज कुठे खपलास? दादा. मुक्ताच्या घराला आग लावायला सांगितलीस तुझ्या माणसांना? हो दादा, झालंय बोलणं. काय झालं? थांबव, त्यांना थांबव, कारण हा सारंग तिच्याच घरामध्ये राहणार म्हणतोय. त्यांना थांबव आधी. हो सांगतो. सारंगच्या वागण्याचं काय करावं खरंच कळत नाही आता. त्याचं काय करायचं ते नंतर बघू. तुझ्या माणसांना फोन कर, त्यांना सांग सारंगला तिथून उचला, त्याच्या मुसक्या दाबात त्याला वाटेल ते करा, पण त्या घरापासून दूर घेऊन जा आणि दूर गेल्यानंतरच मुक्ताचं घर जाळायला सुरुवात करा. हो दादा, तुम्ही शांत व्हा, मी सांगतो. सारंगने पण ना अक्कल घाण ठेवली वाटतं. हो, त्यांनी घाण ठेवली. तुझी शाबूत आहे ना, फोन करून सांग. हो. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, माझ्या सारंगला काही होता कामा नये. हो दादा. फोन करून सांग. युवराज, युवराज, अरे युवराज शांत हो. हे बघ, शेवटी बापाचा जीव मुलासाठी तुटणारच, पण भैरूला काय सांगायचं ते लक्षात ठेव. भैरू, रावसाहेबांचा आदेश आहे की सारंगला घराबाहेर काढून मग मुक्ताचं घर जाळायचं. पण युवराजचा आदेश आहे, सारंग घरात असला तरी त्याच्या सकट घर जाळायचं. आणि आदेशाची अंमलबजावणी तंतोतंत व्हायला पाहिजे. पैसे डबल मिळतील. केवढे? डबल.